गेले दीड पावणे 2 महिने सुरू असलेली मराठा आरक्षणाची सुनावणी आज संपली। गेले दीड पावणे 2 महिने अनेक वकिलांनी युक्तिवाद केला, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। आता सगळ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे। पुढच्या काही दिवसातच या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत बाळासाहेब सराटे आहेत, या सगळ्या याचिकाकर्ते आहेत ते, त्याचप्रमाणे ह्या सगळ्याचे अभ्यासक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गेल्या दीड पावणे 2 महिन्यामध्ये काय सुनावणी झाली, म्हणजे काय सांगाल तुम्ही? फार महत्त्वाचा तुमच्या जिव्हाळ्याचा सगळा विषय होता। तुम्ही गेली दीड 2 महिन्यापासून तुम्ही सतत पाठपुरावा करताय। काय महत्त्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने हे सगळा सुनावणी झाली? आज खरं तर मराठा समाजासाठी एक मोठा आशेचा किरण निर्माण झालेला आता दिसून येतो। कारण गेली 25 वर्षे मराठा समाजाने या आरक्षणाच्या लढाईसाठी खूप मोठा संघर्ष केलेला आहे आणि खरं म्हणजे आरक्षण मिळालं होतं आणि आता सगळेच घटक आरक्षणात असल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध होणार नाही अशी एक न्याय्य अपेक्षा होती, परंतु तरी विरोध झाला। तर त्याच्यावरती अनेक याचिका पडल्या, त्यांच्या याचिकावरती सुनावणी सुरू झाली 6 फेब्रुवारीपासून आणि आज 26 मार्च अखेर ती सुनावणी संपलेली आहे। माननीय न्यायालयाचे खरं तर आम्ही आभार मानतो आणि कायमचे ऋणी राहू मराठा समाजाच्या वतीने, कारण इतकं दीर्घ सुनावणी या विषयाची न्यायालयाने घेतली आणि सगळ्या बाजू मांडायला परवानगी दिली। यामध्ये विरोधकांनी मुख्य ते 2-4च मुद्दे त्यांचे होते। त्यातले जे विरोधक होते त्यांनी अनेक म्हणणं मांडलं, प्रामुख्याने की हे आरक्षण जे कसं बेकायदेशीर आहे, हे कसं घटनेच्या चौकटीत बसत नाही आहे। अनेक त्यांनी दाखले दिले, इंदिरा साणीचा दाखला, इंदिरा साणी प्रकरण दाखला असेल किंवा इतर अनेक जे आरक्षणाबाबतचे निकाल माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत त्याचे अनेक दाखले दिले गेले, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, आरक्षणाबाबतचे त्यांनी किती दाखले दिलेले असले तरीसुद्धा भारतीय कायदा व्यवस्था जी आहे ती सामाजिक न्यायाच्या बाबतीत बदलतं धोरण स्वीकारते आहे। कारण असं आहे की 50 साली जे गोष्टी लागू होत्या त्या आता लागू असतील असं नाही आणि 1992 पर्यंत ओबीसीला केंद्रात आरक्षण नव्हतं, ते नंतर लागू झालं। त्यामुळे सामाजिक न्यायाच्या आणि अफर्मेटिव्ह ॲक्शनच्या पॉलिसीमध्ये बदल होत राहतात। जुन्या काळात जर काही कायदे किंवा निकाल असतील तर ते आता बदलणार नाही असं काही नसतं। आणि मुख्य त्यांचे आरोप 2-3च होते की 50%च्या वरचं आरक्षण आहे। आता 102वी जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानुसार 342 ए अंतर्गत हे आरक्षण इथे देता येणार नाही। गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज हा मागासलेला ठरत नाही आणि यांना वेगळा क्लास करून आरक्षण का दिला, असे 4-5 मुद्दे त्यांनी मुख्यत्वे मांडले। त्यांनी त्यांची बाजू पूर्ण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु यावेळेला मराठा समाजाचा अभ्यासही फार चांगला झालेला होता आणि मराठा समाज सावध झालेला होता। त्यामुळे मराठा समाजाच्या वकिलाने एकेकाने व्यवस्थित सगळे पॉईंट या ठिकाणी कोर्टाच्या केसेसच्या सह क्लिअर केलेले आहेत। बस मला सांगा, तुमच्यासाठी सरकारने मोठी फौज उभा केली होती वकिलांची। दिल्लीवरून वकील आले होते, मुंबईत महाराष्ट्रातील अनेक नामवंत वकील होते, तुम्ही वैयक्तिक पातळीवरती तुम्ही अनेक वकील दिलेले आहेत। जे काही सरकारने ह्या आरक्षण टिकवण्यासाठी जी काही मदत केली, जो काही प्रयत्न केला, त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? खरं तर एका शब्दात सांगायचं तर सरकारने आरक्षण दिलं, परंतु मराठा समाजाचं आरक्षण वाऱ्यावर सोडून दिलं होतं की काय, अशी मागच्या 2 महिन्यातली परिस्थिती आम्हाला आढळून आली आणि सरकारच्या वकिलाच्या आणि माननीय ॲडव्होकेट जनरलच्या चुकीमुळे मराठा आरक्षणाच्या नोकरीतल्या आरक्षणाला स्टे आलेला आहे आणि ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे की अनावश्यक तो स्टे आहे। तसाच प्रयत्न आदरणीय आने सरांनी आता करून पाहिला खरं म्हणजे आज शैक्षणिक आरक्षणाला पण स्टे देण्याचा, परंतु आता आम्ही सावध होतो। आता आम्ही पण तयारीने उतरलेलो असल्यामुळे त्यांचा स्टे तर लागू झालाच नाही, त्यांची याचिकासुद्धा खारिज करण्यात आली। इथपर्यंत मराठा समाजाची बाजू ही मजबूत बाजू आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। परंतु मुख्यत्वे काय झालं आहे की शासनाने वकिलाची फौज उभी करू म्हटलं, पण म्हणजे फौज उभी केली असं त्याचा अर्थ होत नाही। शासनाचे इथले स्थानिक 2 वकील आणि दिल्लीहून आलेले 2 वकील एवढेच त्याच्यामध्ये मुख्यत्वे बाजू मांडत होते आणि त्यांनी बाजू मांडून झाल्यावरती आमच्या प्रायव्हेट वकिलांनी 8 दिवस बाजू मांडली। याच्यातच त्यांचं खरं म्हणजे पितळ उघडं पडलेलं आहे, परंतु आम्हाला आता शासनाचे दोष दाखवून काही मिळेल असं दिसत नाही। त्यामुळे आम्ही असं म्हणतो की शासनाने जे काम केलं ते आणि मराठा समाजाच्या वतीने जे काम झालं ते, याचा एक एकत्रित परिणाम म्हणून मराठा समाजाला नक्की यश मिळेल या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये, असं आता चित्र निर्माण झालेलं आहे। त्यामुळे शासनाला वगळून मराठा समाजाला यश मिळेल असं होऊ शकणार नाही। शासनाने जे केलं ते आणि मराठा समाजाचे जे प्रयत्न आहेत ते दोन्ही मिळून हे यश राहील, एवढं मात्र नक्की। शासन याचं क्रेडिट घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आता या सगळ्या प्रकरणाची सुनावणी तर झाली, आता मुद्दा आहे महत्त्वाचा मुद्दा की निकालाचा। काय अपेक्षा आहे तुमची? साहजिकच आम्ही एवढं लढाई करतो आहोत, एवढं जान त्याच्यात ओतलेली आहे आणि एक तुम्हाला वाक्य मला सांगायचं आहे की भारतामध्ये असा एकमेव अहवाल आहे हा गायकवाड आयोगाचा अहवाल किंवा राणे समितीचा अहवाल की ज्याच्यामध्ये सर्वे दाखवलेला आहे, डेटा समोर ठेवलेला आहे, टेबल्स दिलेले आहेत, सगळं व्यवस्थित काम केलेलं आहे आणि मार्क दिलेले आहेत।
असं भारतात एक पण अहवाल नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु काय झालं आहे की मराठा समाजाच्या विरुद्ध काहीही बोलायचं, ज्याला काही भान नाही, काही कायद्याचं काही बंधन नाही किंवा बिनलाजेपणा करायचा, अशा पद्धतीने मराठा आरक्षणाच्या या अहवालावर आरोप करण्यात आले. परंतु न्यायालयाला ते माहिती आहे की हे अगर जस्टिस गायकवाड हे जस्टिस होते, ते हे काही अपिलिंग ऑथॉरिटी नाही आहे हायकोर्ट की त्याच्यावरती काही बारीक सारीक चुका ग्राह्य धरील. तुमच्या विरोधामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये अनेक वकील उभे राहिले होते, मोठी फौज होती, दिल्लीवरून देखील अनेक नामवंत वकील आले होते. तुम्हाला खूप म्हणजे त्याचं टेन्शन पण आलं होतं काही प्रमाणामध्ये, ह्याच्याबद्दल काय सांगा? नाही, साहजिकच टेन्शन आहे ना, कारण 3.5-4 कोटी लोकांच्या हिताचा हा प्रश्न आहे. आम्ही व्यक्तिगत या ठिकाणी काही करीत नाही. आम्हाला निर्णय घेताना, विचार करताना सगळ्या समाजाचा विचार करावा लागतो. आणि सगळ्यात मोठं टेन्शन आम्हाला हे आहे की या समाजाच्या आरक्षणाला जर स्टे आला किंवा हे आरक्षण जर मिळालं नाही तर फार मोठा उद्रेकही होण्याची शक्यता आहे, फार मोठा विध्वंस होण्याची शक्यता आहे. अनेक आत्महत्या झाल्याचं आपण जुलै-ऑगस्टमध्ये पाहिलेलं आहे. आणि समाज खूप संवेदनशील झालेला आहे की इकडं धनदांडग्या ब्राह्मणांना 8 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या सगळ्या ब्राह्मणांना आरक्षण मिळणार, इकडे आधीच्या सगळ्या ओबीसीना आरक्षण मिळणार आणि आम्हीच आरक्षणाबाहेर ठेवलं गेलं तर वाईट वाटण्यासारखं आहेच. त्यामुळे आता मराठा समाज हे सहन करण्याच्या पलीकडे गेलेला असल्यामुळे आम्हाला एक टेन्शन होतंच की हे निभावून नेता आलं पाहिजे. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही जेवढे कष्ट घेतले, इथली लोकलची वकिलांची टीम आहे आणि काही कार्यकर्ते आहेत, यांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे. हे काही एका व्यक्तीचं विषय नाही, हा टीम स्पिरिट आणि टीम वर्कमुळे हे सगळं शक्य होतं आहे. निकाल कधी आहे? निकाल काय वाटतं तुम्हाला? मग थोडक्यात सांगा. तुम्हाला वाटतं आरक्षण तुम्हाला मिळेल? निश्चितच मराठा समाजाचं आरक्षण टिकेल. निकाल महिना 2 महिन्यात केव्हाही लागेल, कारण तेवढा निकाल तयार करायला वेळ लागणार, ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. खूप कागदपत्र तपासणी करायची, खूप मोठा डेटा आहे, त्यामुळे त्याला वेळ लागू शकतो. आरक्षित ठेवलेला आहे निकाल, त्याची डेट दिलेली नाही मान्य न्यायालयाने. पण आम्ही 100% आशावादी आहोत की मराठा समाजाचा या ठिकाणी यश 100% मिळणार आहे. यावेळेला आरक्षण हे टिकणार आहे यावेळेला. थँक्यू. व्हिडिओ कल्पेश सुधाकर काश्यप, TV9 मराठी.